नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे इन्फो मराठी 24 या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या निवृत्ती वयात बदलाबाबत एक अत्यंत महत्त्वाची बातमी आलेली आहे। बातमी आहे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या निवृत्ती वयात बदलाबाबत सरकारने दिले उत्तर। मित्रांनो, नेमकं काय आहे या बातमीमध्ये आपण नक्की बघूया। पण त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ जर कामाचा आणि महत्त्वाचा वाटला तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। आणि हो मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुमच्याकडून कोणतीही माहिती सुटणार नाही। मित्रांनो, केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या निवृत्ती वयात बदल करण्याबाबत बऱ्याच काळापासून चर्चा सुरू होत्या। काहींना निवृत्ती वय वाढवायची तर काहींना ते कमी करायची मागणी केली होती। या चर्चेमुळे अनेक कर्मचारी निवृत्ती वयामध्ये काहीतरी बदल अपेक्षित असल्याचे स्पष्ट होत होते। अखेर केंद्र सरकारने या मुद्द्यावर आपले मत स्पष्ट केले आहे। आता कर्मचाऱ्यांच्या निवृत्ती वयात बदल होणार आहे का? चला याविषयी आपण सविस्तर जाणून घेऊया। मित्रांनो, आपण बघूया की सरकारने काय स्पष्टीकरण दिले। मित्रांनो, केंद्र सरकारने नोकर भरती आणि इतर सेवा शर्तीप्रमाणे निवृत्तीविषयी ठराविक नियम लागू केले आहेत। गेल्या काही महिन्यापासून निवृत्ती वयामध्ये बदल करण्याची मागणी होत होती। केंद्र सरकारही या मुद्द्यावर विचार करत होती। अखेर सरकारने यावर आपला निर्णय जाहीर केला आहे। सरकारच्या या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांच्या निवृत्ती वयासंदर्भातील संभ्रम दूर झालेला आहे। केंद्रीय मंत्र्यांचा राज्यसभेत खुलासा। मित्रांनो, केंद्र सरकारने राज्यसभेत लिखित उत्तर देऊन निवृत्ती वयासंबंधी सरकारचे धोरण स्पष्ट केले आहे। केंद्रीय मंत्री डॉक्टर जितेंद्र सिंह यांनी माहिती देताना सांगितले की कोणताही कर्मचारी समयपूर्व निवृत्ती घेऊ इच्छित असेल तर त्यासाठी ठराविक नियम आणि प्रक्रिया निश्चित केली आहे। जे कर्मचारी हे नियम पूर्ण करतील त्यांना समयपूर्व निवृत्तीचा पर्याय उपलब्ध असेल। मात्र नवीन नियम आणणे किंवा निवृत्ती वय वाढवण्याची किंवा कमी करण्याची सरकारची कोणतीही योजना नाही, असे त्यांनी स्पष्ट केले। मित्रांनो, नियम कोणते आहेत याबद्दल आपण बघूया। केंद्रीय नागरी सेवा निवृत्ती नियम 2021 आणि अखिल भारतीय सेवा नियम 1958 अंतर्गत कर्मचाऱ्यांना समयपूर्व निवृत्ती घेण्याची मुभा आहे। कर्मचाऱ्यांनी ठराविक सेवा कालावधी पूर्ण केल्यानंतर किंवा ठराविक वयोमर्यादा गाठल्यानंतर निवृत्तीचा अर्ज करता येतो। कोणत्याही विशेष कारणामुळे निवृत्ती घेण्याची परवानगी दिली जाते। मित्रांनो, सरकारला विचारलेले महत्त्वाचे प्रश्न काय आहे याबद्दल आपण बघूया। मित्रांनो, राज्यसभेत खासदार तेजवीर सिंह यांनी निवृत्ती वयाबाबत 2 महत्त्वाचे प्रश्न विचारले होते। पहिला आहे, सरकार लवकर निवृत्तीबाबत नवीन योजना आणणार आहे का? मित्रांनो, सरकारने या प्रश्नाला स्पष्ट नकार दिला आणि अशा कोणत्याही नव्या योजनेवर विचार केला जात नसल्याचे सांगितले। दुसरा प्रश्न त्यांनी विचारला की ज्या कर्मचाऱ्यांना उशिरा निवृत्ती घ्यायची आहे त्यांच्यासाठी सरकारची काय योजना आहे? मित्रांनो, या प्रश्नावरही सरकारने स्पष्ट उत्तर दिले की सध्या ठरलेले नियम आणि धोरणेच लागू राहतील। उशिरा निवृत्ती घेण्यासाठी कोणतेही नवीन नियम आणले जाणार नाहीत। सरकारच्या निर्णयामुळे संभ्रम संपला। मित्रांनो, केंद्र सरकारच्या या स्पष्ट उत्तरामुळे निवृत्ती वयासंदर्भातील सर्व संभ्रम संपुष्टात आले आहेत। कर्मचाऱ्यांच्या निवृत्ती वयात सध्या कोणताही बदल होणार नाही, पूर्वीचे नियमच कायम राहतील। सरकारने भविष्यकालीन धोरणाबाबत कोणताही नवीन निर्णय घेतलेला नाही, हे आता स्पष्ट झाले आहे। तर मित्रांनो, कशी वाटली कामाची आणि महत्त्वाची बातमी? जर बातमी कामाची आणि महत्त्वाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। तसेच जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।